नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण पाहताय माझा विशेष. आताच दसरा मेळावा पार पडलेला आहे शिवाजी पार्क मधला आणि उद्धव ठाकरे यांनी घणाघाती भाषण करत भाजपच्या सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले. विशेष म्हणजे त्यांचा सगळा भर हा मोदी सरकार, केंद्र सरकार याच्यावरतीच होता. आणि इतकंच नाही तर कधी नव्हे ते 25 नोव्हेंबरला अयोध्येत जाऊन आपण मोदींना देशाच्या समोरच्या प्रश्नांबद्दल जाब विचारू अशी त्यांनी घोषणा केलेली आहे. बहुधा देशातले एकमेव पहिले नेते असतील सत्ताधाऱ्यांमधले उद्धव ठाकरे की जे मोदींना अशा प्रकारे ललकारणार आहेत, मोदींना प्रश्न विचारणार आहेत. नोटाबंदी, इंधन दरवाढ, तातडीनं शेतकऱ्याला भरपाई का मिळत नाहीये, महाराष्ट्रामध्ये दुष्काळ का जाहीर होत नाहीये, मीटू मीटू नको, थेट कानाखाली आवाज काढा आणि शाखेवर येऊन सांगा, असं त्यांनी आवाहन सुद्धा महिलांना केलेलं आहे. आणि 2014 सालची हवा राहिलेली नाही, हवा बदललेली आहे असं उद्धव ठाकरे म्हणत त्यांनी सूचक संकेत दिलेला आहे. कर्नाटकात दुष्काळ जाहीर होतो, महाराष्ट्रात होत नाही. दुष्काळ जाहीर केला नाही तर शिवसेना महाराष्ट्रात रस्त्यावरती उतरेल असं जाहीर करून त्यांनी आगामी दिवसात देवेंद्र फडणवीसांच्या डोक्याला ताप असणार आहे याची कल्पना दिलेली आहे. अच्छेदींचं आश्वासन देऊन हसणारं सरकार निर्लज्ज आहे असं सुद्धा उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत. मात्र उद्धव यांच्या या भाषणामुळे एक नक्की की भाजपची डोकेदुखी केंद्रात आणि राज्यात आता वाढणार आहे. या भाषणातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता की 25 नोव्हेंबरला ते अयोध्येत जाणार आहेत, मोदींना ललकारणार आहेत. काय म्हणाले उद्धव ठाकरे नेमकं पाहूया. आणि म्हणून मी ठरवलंय की येत्या 25 नोव्हेंबरला मी अयोध्येला जाणार. 25 नोव्हेंबरला मी अयोध्येत जाणार आणि जे प्रश्न मी इथून विचारणार आहे तेच प्रश्न मी तिकडे जाऊन अयोध्येत जाऊन मोदींना विचारणार आहे. आजच्या दिवसातली सगळ्यात मोठी बातमी म्हणजे भाजपचा सगळ्यात जुना मित्र, हिंदुत्ववादी मित्र, त्याचा आत्ताचा सगळ्यात मोठा नेता म्हणजे उद्धव ठाकरे अयोध्येत जाऊन मोदींना ललकारणार आहे. त्याचे केवढे अनेक कंगोरे आहेत, राजकीय अर्थ आहेत, त्याबद्दल आपण बोलणार आहोत. आपल्यासोबत मान्यवर आहेत. माझ्यासोबत असतील केशव उपाध्ये, भाजपचे प्रवक्ते, त्याचप्रमाणे अभय देशपांडे आपल्यासोबत आहेत, वरिष्ठ राजकीय पत्रकार, याशिवाय प्रकाश अकोलकर, सकाळचे राजकीय संपादक. सगळ्यांचं स्वागत. मी पहिल्यांदा केशव उपाध्यांपासून सुरुवात करेन. केशवजी, तुमचा सत्ताधारी मित्र आता थेट अयोध्येत येऊन ललकारणारे मोदींना, उत्तर प्रदेशात येणार शिवसेना. असं आहे, राम मंदिर हा भारतीय जनता पार्टीच्या आस्थेचा विषय आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे मित्रपक्षच नाही, कोणीही या देशातला कुणीही जर राम मंदिर बांधण्यासाठी जर पुढे येत असेल तर त्याचं नक्की स्वागत आहे. त्यात आक्षेपार्ह काही नाही. शिवसेना पुढे त्यासाठी शिवसेना तुम्हाला जा विचारते की तुम्ही पुढे का नाही आलात आतापर्यंत. आम्ही पुढे मला उद्धव ठाकरेंचा एक प्रश्न पटला. मला उद्धव ठाकरेंचा एक प्रश्न पटला. त्यांनी तुम्हाला अतिशय स्पष्टपणे विचारला, जो हा दुपारी प्रश्न मला विचारायचा होता की 5 वर्षामध्ये मोदी ज्या उत्तर प्रदेशमधून सुद्धा ते रिप्रेझेंटेशन करतात बनारसचं, अयोध्येत जवळ का नाही जाऊन आले. असं आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो, गेल्या वर्षी 1 वर्षभरापूर्वी गेल्या दिवाळीमध्ये त्यावेळी तिथे मुख्यमंत्री तिथले योगी जे आहेत त्यांनी तिथे मोठा कार्यक्रम घेतला. तिथे मोठा 2-3 दिवसाचा मोठा उत्सव तिथे साजरा झाला. आणि त्यावेळी सुद्धा तुम्ही लोकांनी त्यावेळी खूप टीका त्यावेळी केली होती. तुम्ही चर्चेचे कार्यक्रम त्यावेळी घेतले होते की योगींनी अशा पद्धतीने जाऊन त्या नदीच्या ठिकाणी तो दिवे लावण्याचा कार्यक्रम करावा का. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं लक्ष नाही असं म्हणण्याचं कारण नाही. याच नरेंद्र मोदींनी गंगा आरती सुद्धा केली, आपण बघितली. परदेशाच्या पाहुण्यांसुद्धा तिथे घेऊन गेले. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं हिंदुत्वाशी, भारतीय जनता पार्टीचं राम मंदिराशी हे अतिशय प्राचीन नातं, म्हणजे अगदी पूर्वीपासून नातं आहे. नाही, प्रश्न तो नाहीच आहे ना. प्रश्न तो नाहीच आहे. असं इथं का गेले नाही, तिथं का गेले नाही, असं मग अनेक 100 ठिकाणी अयोध्या इथे तिथे प्रत्येक ठिकाणी तुम्ही प्रश्न उपस्थित करता, इथे का नाही गेले. आता देशातले 542 जागा आहे, तितक्याच आमच्यासाठी पवित्र, त्यामुळे मुद्दाच येत नाही त्या ठिकाणी. असा काही हा तुमच्या मनातला प्रश्न आहे. असं मुळात असं आहे की देशातला कुणीही जर तिथे राम मंदिर आणि राम मंदिर होणार, राम मंदिर होण्यासाठी जो कोणी पुढे येईल त्यासाठी प्रत्येकाचं आमचं स्वागत आहे. त्याबद्दलही उद्धव ठाकरे म्हणाले मंदिर वही बनाएंगे पर तारीख नाही बताएंगे. एकदा सांगून टाका तारीख नेमकी कोणती आहे ती. तुम्हाला सगळ्या हिंदुत्ववादी संघटना, संत महंतांच्या आखाड्यांनी विनंती केलेली आहे की डिसेंबरमध्ये काम सुरू करणारा तुम्ही आज हे जाहीर करू शकता. असे 2 गोष्टी प्रसंगाची लक्षात घेतलं पाहिजे. 29 ऑक्टोबर पासून माझ्या माहितीप्रमाणे कोर्टाचं दैनंदिन याच्यात निकाल सुरू होत आहे. गेल्या 3-4 वर्षातला एक सगळ्यात मोठा बदल, काही कोर्टाचे निर्णय पण तसे आलेत. दुसरं, एक मुस्लिम समाजातला एक मानस पण असा तयार होत चाललाय की या पद्धतीचं मंदिर झालं पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं की या पुढच्या काळामध्ये राम मंदिराच्या दृष्टीने मोठी प्रगती होईल. त्या सगळ्यातला निर्णय पुढच्या अकोलकरांकडे जाईन. अकोलकरजी,
इतक्या जाहीरपणे मोदींना आणि ते सुद्धा आता अयोध्येत जाऊन म्हणजे शिवसेनेचा एखादा म्हणजे उद्धव बाळासाहेबांच्या नंतर आता उद्धव ठाकरेच आहेत, पण उत्तर भारतात जाऊन देशाच्या आत्ताच्या पदावरती असणाऱ्या नेत्याला ललकारणार आहे अशी जाहीर घोषणा केलेली आहे. याचे राष्ट्रीय रिपरकेशन्स काय, राष्ट्रीय परिणाम काय त्या घोषणेचे? अकोलकरजी. महाराष्ट्रात हिंदुत्वावरती भाजपपेक्षा जास्त अधिकार आमचा आहे. बरं. आणि हिंदुत्वाच्या विचारांची फक्त पोपटपंची करून प्रत्यक्षात त्या संबंधात भाजप सरकार काही करू इच्छित नाही हे त्यांना देशाला दाखवून द्यायचं आहे. याच्या पलीकडे त्याच्यात काहीही नाही. कारण त्यांनी तिथे जाऊन मोदींना ललकारले काय आणि इथून ललकारले काय. मुद्दा असा आहे की फक्त स्टेजवरून ललकारण्यापलीकडे जाऊन ते काही करणार आहेत का नाही. बरं. तर आजच्या संपूर्ण त्याच्या भाषणाचा जो विचार आहे हो. तो मी अयोध्येला जाणार याच्या पलीकडे त्या भाषणामधून काही स्पष्ट झाले नाही. त्यांनी निर्णय काय घ्यायचा तो सुद्धा लोकांवरच सोपवला. आम्ही निर्णय घेणार नाही, लोकांनी ठरवायचे आहे आणि लोकांनी करायचे आहे. काय करा ते पण सांगितलं नाही त्यांनी. आपण इकडे एक छोटासा ब्रेक घेऊ. ब्रेकच्या नंतर मी अभय देशपांडेंकडे जाऊन त्यानंतर पुन्हा उपाध्यायांकडे जाईन. उपाध्यायांना याबद्दल बोलायचं आहे. उपाध्यायांना आता तुम्हाला पुढचे अनेक दिवस बोलावं लागणार आहे, कारण या भाषणाचे पडसाद इतक्या लवकर थांबणारे नाहीयेत. एक छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेकच्या नंतर अभय देशपांडेंकडे आणि बाकी मान्यवरांकडे पाहत राहा एबीपी माझा. अयोध्येतून ललकारणार आहेत उद्धव ठाकरे मोदींना. महाराष्ट्रातला एका महत्वाच्या प्रादेशिक पक्षाचा नेता, जो पक्ष भाजपबरोबर सत्तेत आहे केंद्रात आणि राज्यात, त्यांचाच मोठा नेता हा अयोध्येत जाऊन मोदींना ललकारत असतो. तरी गोष्ट फक्त अयोध्या नावाच्या एका भौगोलिक जागेची नसते. तो उत्तर प्रदेश असतो, तो हिंदी पट्टा असतो, मुंबईतला भैया आणि महत्वाचा अमराठी असा वर्ग असतो, याच्या जोडीला हिंदुत्वाचं एक मोठं राजकारण असतं. आणि मोदींवरती टीका करण्यामध्ये फक्त राहुल गांधी नाही तर उद्धव ठाकरे सुद्धा देशाच्या पातळीला एक नेतृत्व म्हणून उभे राहू शकतात, असे त्यामागे अनेक गुंतागुंतीचे मेसेजेस आहेत. मी हा मुद्दा घेऊन अभय देशपांडेंकडेच होतो. देशपांडेजी, मला वाटतं की आत्ताच्या परिस्थितीमध्ये शिवसेनेला स्टँड कुठला घ्यायचा ही त्यांच्यापुढे प्रश्न असणार आहे. कारण आज ते सरकारमध्ये आहेत, सरकार बरोबर नाहीत, ते विरोधी पक्षात आहेत पण सत्तेत आहेत. मग अशा वेळी त्यांनी जोपर्यंत युतीचा निर्णय होत नाही, करायची की नाही याचा टोकाचा निर्णय घेत नाहीत, जोपर्यंत हे दोर कापत नाहीत, तोपर्यंत त्यांनी मधल्या काळात भूमिका काय घ्यायची. तर मला वाटतं की त्यांनी आपला सोपा मुद्दा आहे राम मंदिराचा तो निवडलाय. तो स्ट्रॅटेजिक पोझिशनच्या दृष्टीने त्यांना आता चांगला आहे. कारण भाजपाने बऱ्याच दिवसापासून या मुद्द्याला हात घातला नव्हता. जरा सकाळी मोहन भागवतांनी ज्याचा उल्लेख केला की आम्ही कट्टर म्हणजे मेरी कमीज तुम्हारी कमीज से सफेद कैसे, तसं माझं हिंदुत्व तुमच्यापेक्षा प्रखर कसं हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. दुसरं असं आहे की उद्या जर भाजपाकडून जो नाराज झालेला ऍस्पिरेशनल क्लास आहे पण राईट विंगर वोटर आहे, तर त्यांना कुठेतरी मला वाटतं की त्यांना स्वतःकडे वळवण्याचा हा प्रयत्न आहे. परंतु आज त्यांना कुठलं म्हणजे सुरुवातीची भाषणं शिवसेना नेत्यांची भाषणं ज्या पद्धतीची होती, तर ते नंतर उद्धव ठाकरेंचं भाषण हे त्या तुलनेत अतिशय मवाळ किंवा समन्वयाचं भूमिका घेणार होतं. तर टीका सुद्धा तेवढी बोचरी नव्हती. तर मला वाटतं की मधल्या काळामध्ये राम मंदिर हा इश्यू ठरवावा आणि साधारणतः फेब्रुवारी नंतर आपली भूमिका स्पष्ट करावी. त्या दृष्टीने आज ते स्ट्रॅटेजिकली तिथे ते मध्य तो त्यांनी सेंटर पकडलेला आहे. दरम्यान राम मंदिराचा मुद्द्याबद्दल बोलत असताना उद्धव ठाकरे म्हणाले की जसं अन्य गोष्टींबाबतीत जुमला हा शब्द वापरला गेला आणि सांगण्यात आलं की बाकीच्या गोष्टी जुमल्या होत्या, पण राम मंदिर जर का जुमला असेल तर तुमच्या डीएनएतच दोष आहे, अशी अतिशय घणाघाती टीका त्यांनी केलेली आहे. काय नेमकं म्हणाले उद्धव ठाकरे पुन्हा एकदा पाहूया. प्रत्येकाच्या बँक अकाउंटमध्ये 15-15 लाख रुपये टाकणार हा एक जुमला होता. तसं एक तर राम मंदिर बांधा, नाहीतर निर्लज्जानो जाहीर करा की राम मंदिर हा सुद्धा जुमला आहे म्हणून करा जाहीर, मग आम्ही बघून घेतो काय करायचं ते. अरे जर राम मंदिर हा सुद्धा तुमचा निवडणुकीचा जुमला असेल तर मग एनडीएचं सरकार नाही, तुमच्या डीएनए मध्ये सरकारच्या डीएनए मध्ये काहीतरी दोष निर्माण झाले हेच मला बोलावं लागेल. बोला केशव उपाध्यायजी. अशी कबुली यापूर्वी अमित शहानी देऊन झाली आहे जुमलाबाजीची, त्यानंतर आता गडकरींनी पण दिलेली आहे. आता हे खरंच सांगा की राम मंदिर सुद्धा जुमला आहे का? मुळामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे, राम मंदिर हा आमच्या दृष्टीने निवडणुकांच्या मताचा मुद्दा नाही. राम मंदिर हा आमच्या दृष्टीने आस्थेचा विषय आहे. त्यामुळे इतरांना कोणाला त्याच्यावर राजकारण करायचं करू द्या. आम्ही राम मंदिरापाशी 1988 पासून कमिटेड आहोत, तो मुद्दा नाही. मगाशी अभय देशपांडेंनी जो मुद्दा मांडला की खरं म्हणजे हा शिवसेनेचा त्यांच्या केडर समोर काय बोलायचं काय मांडायचा हा शिवसेनेचा विषय होता. सगळ्यात एक महत्वाचा मुद्दा, जर हिंदुत्ववादी भूमिका जर घ्यायची असेल तुम्हाला, म्हणजे एक मग त्यातनं एक नक्की तुम्हाला भूमिका ठरवावी लागेल. मग जर हिंदुत्वादी भूमिका घ्यायची असेल, राम मंदिराची भूमिका घ्यायची असेल, तर या देशामध्ये शेवटी शिवसेना कितीही म्हणजे आपण ठीक आहे खूप
जाहीर सभेत बोलायचं असतं, पण शिवसेना ही महाराष्ट्रातला पक्ष आहे. जर देश पातळीवर आणि एकूण या राम मंदिराच्या बाजूने सातत्याने उभा राहणारा पक्ष आहे तो म्हणजे भारतीय जनता पार्टी. मग अशा पार्टीला आणि जोच पक्ष केवळ राम मंदिर बांधू शकतो, कारण काँग्रेसने ह्याच्या पूर्वीचा इतिहास आहे. काँग्रेस राम मंदिराच्या बाजूने नाही, हे वारंवार दिसून आले. कपिल सिब्बलाच्या स्टेटमेंटपर्यंत म्हणजे कोर्टात जाण्यापर्यंत दिसून आले. अशा वेळी हिंदुत्ववादी शक्तींना, राम मंदिर बांधणाऱ्या शक्तींना मदत करायची का त्यांना विरोध करायचा, हे नाही मग त्यांचं हिंदुत्व बेगडी म्हणावं लागेल. त्यामुळे ती भूमिका आज त्यांना भूमिका घ्यायची, हा त्यांच्यातला गोंधळ असेल. भारतीय जनता पार्टीसाठी विषय क्लिअर आहे. भारतीय जनता पार्टी राम मंदिर, भव्य राम मंदिर झालं पाहिजे या मताची आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी काही विषय. दुसरा असं आहे की त्याच्यात ब्रेक घेऊन तुमच्याकडे तो अभयजी एक छोटासा ब्रेक घेऊयात, कारण केशव उपाध्यायचे सांगू पद्धत त्याच्यामध्ये एक गर्भित इशारा आहे. तुम्ही एकतर आमच्या बाजूने व्हा किंवा त्यांच्या बरोबर जा की जे मुळात राम मंदिर बांधणारच नाहीये. म्हणजे शिवसेना राम मंदिरावर क्लेमच करू शकत नाही असा अंडरकरंट आहे केशव उपाध्यायांच्या बोलण्यामध्ये. ब्रेक नंतर तो मुद्दा जरा सविस्तर घेऊयात. पाहत राहा एबीपी माझा. आपण पाहताय माझा विशेष आणि आपली चर्चा सुरू आहे उद्धव ठाकरेंच्या नुकत्याच झालेल्या दसरा मेळाव्यातल्या भाषणाच्या अनुषंगाने, ज्याच्यातली सगळ्यात मोठी हेडलाईन आहे ती म्हणजे अयोध्येत जाऊन शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे मोदींना ललकारणार आहेत. चर्चेमध्ये आता सहभागी होणार आहेत आपल्यासोबत महाराष्ट्र टाइम्सचे वरिष्ठ पत्रकार समर खडस. पण त्यांच्याकडे जाण्यापूर्वी मगाशी एक मुद्दा की ज्याच्यावरती अभय देशपांडे बोलणार होते तो मुद्दा आपण पूर्ण करूयात. अभयजी, नाही, मला वाटतं की राम मंदिराचा मगाशी केशव उपाध्यायांनी उल्लेख केला की आज शिवसेनेच्या दृष्टीने राम मंदिर किंवा हिंदुत्व ही अशीच, उद्या जर त्यांनी निर्णय घेतला की शिवसेना भाजपा बरोबर युती करायचा तर ती युती परफॉर्मन्सवर होऊ शकत नाही, कारण ते रोज उठून केंद्र सरकारवर आणि राज्य सरकारवर टीका करत असतात. त्यांना दोनच गोष्टीवर मत मागे, आम्ही सत्तेत राहून अंकुश ठेवला सरकारवर, आणि दुसरं आम्हाला युती करावी लागते कारण शेवटी हिंदुत्व आहे, शेवटी हिंदुत्वाचा धागा. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की तो एस्केप रूट म्हणून हिंदुत्व पुढच्या काळामध्ये शिवसेनेकडून अधिक प्रखरपणे कदाचित मांडला जाईल. मी समर खडस यांच्याकडे हाच मुद्दा घेऊन अधिक विस्तृत विवेचनासाठी जाईन. समर, ज्या प्रकारे उद्धव ठाकरे आता अयोध्येत जाऊन ललकारी देतात, 25 नोव्हेंबरला ते जाणार आहेत, हा हिंदुत्वावरचा एकमेव क्लेम फक्त भाजपाचा आहे या रेटॉरिकला मोडून काढण्यासाठी, आणि उद्धव जर का राहुल गांधी मोदींच्या विरोधात उभे राहत असतील तर एक आवाज असाही असू शकतो हे दाखवण्याचा प्रयत्न आहे का? शिवसेना नावाचं एक मोठं प्रतीक आणि त्याचा नेतृत्वाला राष्ट्रभर प्रस्थापित करण्यासाठीचा प्रयत्न आहे का? मला असं वाटतं की जे आता अभय देशपांडे म्हणाले त्या मताशी मी काहीसं सहमत आहे. कारण गेली 4 वर्ष सातत्याने म्हणजे विधानसभा निवडणुका झाल्यानंतर आणि सत्तेत काहीशा उशिराने सामील झाल्यानंतर जी नाराजी आहे शिवसेनेची, वेगवेगळ्या कारणांमुळे असेल, काही प्रत्यक्ष गोष्टींमुळे झालेली असेल, काही अप्रत्यक्ष गोष्टींमुळे झालेली असेल, पण ती नाराजी त्यांनी वारंवार दाखवून दिलेली आहे. दसरा मेळाव्यातनं दाखवून दिलेली आहे, सामनामधनं दररोज ते दाखवून देत आहेत. अशा वेळी म्हणजे याच्यात 2 गोष्टी आहेत. एक तर तो एक एस्केप रूट म्हणून त्याच्याकडे पाहायला पाहिजे, याच्यात काहीच वाद नाही. याचं कारण असं की पुढच्या महिन्यातच राम मंदिराचा जो खटला आहे तो सर्वोच्च न्यायालयामध्ये येणार आहे, आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं की जो काही निर्णय होईल त्याच्यामध्ये त्यांना या पद्धतीने म्हणजे त्याच्याशी जोडून घेता येईल. कारण ज्या टीका झालेल्या आहेत त्या सगळ्या राज्य कारभारावरनं झालेल्या टीका आहेत, आणि अशा वेळी मला असं वाटतं की हा एक एस्केप रूट म्हणून हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच युती होती, आणि त्याच्यामुळे ती जर पुन्हा झाली तर ती त्याच मुद्द्यावर होऊ शकते. त्या दृष्टीने मला असं वाटतं की उद्धव ठाकरेंच्या आजच्या या विधानाकडे पाहायला पाहिजे. बरं, नीलम गोऱ्हे आणि काँग्रेस प्रवक्ते रत्नाकर महाजन काहीच क्षणात आपल्यासोबत असतील, त्यांच्याकडे आपण जाऊयात. मी पुन्हा एकदा उपाध्यांकडे जातो. उपाध्येशी जर का असा आवाज तयार होत असेल, असा एक क्लेमंट तयार होत असेल की जो सुद्धा हिंदुत्वावरती तेवढाच जोरशोरचे आवाज आपला प्रस्थापित करत असेल, आणि आता तो राष्ट्रीय पातळीला, तर तुमची स्पेस कशी, म्हणजे तुमची स्पेस प्रचंड मोठी आहे, आता काही लगेच धक्का लागणार नाहीये, पण आतापर्यंत मांडण्यात आलं होतं की या स्पेसला कोणी हातच लावू शकत नाही. नाही, मुळामध्ये असं आहे की हे तुमची गणित, त्यातनं हिंदुत्व जर खरोखर तसे शिवसेना भूमिका घेत असेल तर हिंदुत्वाचा आवाज आणखीन बळकट होणार आणि त्याचा आनंद असला स्वागतच केलं पाहिजे, त्यात गैर मानण्याचं कारणच नाही.
त्यामुळे हा तुमच्या मनातला प्रश्न आहे की हा स्पेस कशी घेणार. आमच्या दृष्टीनं हिंदुत्व हा आमचा पूर्वीपासूनचा आधार आहे आणि स्वाभाविकपणे आस्थेचा विषय राम मंदिरासहित. आणि तो जर आवाज आणखीन बळकट होत असेल, मोठा होत असेल, तर आम्ही खुल्या दिलाने स्वागत करू. तो आवाज बळकट होत असताना त्याच्या मागे टीकेचा भडीमार सुद्धा लक्षात घ्या. तुम्ही इकडे दुष्काळ जाहीर केला नाही, तुम्ही केंद्रामध्ये भ्रष्टाचार करता, तुमच्या कारभाराचे वाभाडे काढलेले आहेत उद्धव ठाकरेंनी. अशा प्रकारे ते हिंदुत्व आहे तुमच्यासाठी. मुळात केंद्रातल्या भ्रष्टाचाराबद्दल मला सांगा. एकही शब्द आत्ताच्या भाषणात नव्हता. तुम्ही सांगत असेल तर. एक दुसरा जो महाराष्ट्रातला दुष्काळाचा विषय, खरं म्हणजे हे पहिल्यांदा महाराष्ट्रात घडतंय. आणि जे मंत्री शिवसेनेचे सुद्धा गेले, थोडंसं आपण 5 दिवसापूर्वीचं मागचं बघून बघा. मुख्यमंत्र्यांनी हे कॅबिनेटमध्ये सांगितलं की सगळ्या मंत्र्यांनी दौरे करायला सांगितले. स्वतः मुख्यमंत्री दुष्काळी जिल्ह्यात फिरतायत. दुसरी गोष्ट, अनेक जिल्ह्यातल्या पाणी जिथे पाण्या साठेत तिथली व्यवस्था सगळी सुरू झाली आहे. कुठे चारा लावायचा त्याची व्यवस्था सुरू झाली आहे. काल मुख्यमंत्री सोलापूर जिल्ह्यामध्ये दुष्काळाची सगळी पाहणी करत होते. ऑलरेडी त्या ठिकाणचे निर्णय त्यांनी आदेश दिलेले आहेत. त्यामुळे या सगळ्या विषयातली जी दुष्काळाची परिस्थिती आहे ती पहिल्यांदा इतक्या तातडीने हाताळली जाते. कदाचित अभय देशपांडे माझ्या मताशी सहमत होतील. ही त्यातला सगळ्यात पहिला मुद्दा. राहता राहिला अनेक मुद्दे खरं म्हणजे केंद्रातल्या सरकारबद्दल असतील, ती माहिती खरं ती घेतली असती. त्यांच्या केंद्रात मंत्री आहेत, राज्यात त्यांचे मंत्री आहेत, ही माहिती त्यांना मिळवत आली असती. पण त्यांच्यासमोर काय बोलायचं, केडरसमोर काय भूमिका मांडायची, हा त्यांचा मुद्दा असू शकतो. त्यात मला जायचं नाही. पण हिंदुत्वाचा मुद्दा जर ते कोण असतील, तर या देशातला हिंदुत्व आवाज बुलंद होत असेल तर भारतीय जनता पार्टीला दुःख होण्याचं कारण नाही. आवाज बुलंद करत नाही तुम्ही, आवाज आम्ही आमचा आवाज एक मिनिट मी भारतीय जनता पार्टीच्या आवाजाबद्दल बोलत नाही. भारतीय जनता पार्टीचा आवाज नक्की बुलंद आणि तो होत राहील, कारण तेवढा आमचा विश्वास आहे. मी हिंदुत्वाचा जो व्यापक विचार आहे तो जर चांगला बळकट होत असेल तर त्याचं स्वागत करायला. मी थोडं मागे जाऊन सांगतो की लोकांना हे समजायला पाहिजे की हिंदुत्वावर महाराष्ट्रातच नव्हे तर देशात सुद्धा शिवसेनेचा अधिकार जास्त आहे. याच्यासाठी मी एक छोटी मागची आठवण करून देतो. 1987 साली विलेपार्ल्यामध्ये जेव्हा पोटनिवडणूक झाली त्यावेळेला रमेश प्रभू यांना शिवसेनेने उभे केले होते. आणि अत्यंत आश्चर्याची गोष्ट अशी आहे की तेव्हा राम मंदिराचं आंदोलन विश्व हिंदू परिषद आणि अन्य संघटना करत असतानाही भारतीय जनता पक्ष तेव्हा शरद पवारांच्या नेतृत्वाखालील पुलोदमध्ये होता. विधानसभा निवडणुका भारतीय जनता पक्षाने पुलोदचा घटक पक्ष म्हणून लढवल्या होत्या. त्यामुळे पुलोदच्या उमेदवाराला म्हणजे जनता दलाच्या उमेदवाराला भाजपने 87 साली पाठिंबा दिला होता. त्या निवडणुकीत बाळासाहेब ठाकरे यांनी गर्व से कहो हम हिंदू है ही घोषणा घराघरात नेऊन पोचवली. त्यामुळे शिवसेनेचा अधिकार हिंदुत्वावर हा निश्चितच अधिक आहे. त्याच्यानंतर बरोबर आहे, म्हणजे उपाध्याय हे खात्रीपूर्वक कन्फर्म करते की त्या 87च्या निवडणुकीनंतर प्रमोद महाजनांनी पुढाकार घेऊन 1989 साली भाजपच्या पालमपूर येथे झालेल्या त्याच कार्यकर्त्याचे मी येतो एकच फक्त तुम्हाला एकच म्हणजे दुरुस्ती करतो. त्या शिवसेनेनी 87 साली ज्यावेळी पार्ल्याची निवडणूक लढवली हिंदुत्वाच्या मुद्द्यावर, ती शिवसेना काही वर्षापूर्वी 80च्या दरम्यान असेल आणि तुम्ही अधिक करेक्ट कराल, मुस्लिम लीग आणि त्याच्या काँग्रेसवर सुद्धा गेली होती. त्यामुळे जसा म्हणजे केवळ हिंदुत्वावर नाही तर मुस्लिम लीग उसळत जाण्याचा इतिहास तोही आपण सांगितला पाहिजे. माझं काही म्हणणं नाही त्याबद्दल. आजही कमी आवाज जास्त असो आमचा आक्षेप नाही. नाही एक मिनिट, आता मुद्दा फक्त हिंदुत्व आणि राम मंदिर एवढा आहे. मी सांगितलं एवढंच की त्याच्यानंतर भाजपने ठराव केला की राम जन्मभूमी मुक्ती आंदोलनाला हिमाचल प्रदेशात 1989 झालेल्या बैठकीत ठराव करून घेतला प्रमोद महाजन आणि लालकृष्ण अडवाणी यांनी. त्याच्यानंतर 90 साली अडवाणींनी रथयात्रा काढली. त्या रथयात्रेची अंतिम परिणती बाबरी मशीद 92 साली उद्ध्वस्त करण्यात झाली. आणि ती जमीनदोस्त झाल्यानंतर सुद्धा भाजपने कच खाल्ली त्याची जबाबदारी स्वीकारण्यात. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं की ती शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्यांचा अभिमान आहे. त्यामुळे मी एवढंच सांगू इच्छितो की जर राम मंदिराच्या बाबतीत काही बोलत असतील शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे तर त्यांचा अधिकार जास्त आहे. भाजपचा तुम्ही म्हणालात तसं कक्षा मोठी आहे, भाजपचा बेस मोठा आहे, त्यामुळे भाजपने ते देशव्यापी केलं हे बरोबर आहे. पण पहिला मुद्दा जेव्हा राम जन्मभूमी मुक्ती आंदोलनाकडे एकच वाक्य फक्त, जेव्हा भाजप दुरून बघत होती तेव्हा शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेतला होता. ही वस्तुस्थिती आहे. मी पुन्हा एकदा समर खडस यांच्याकडे जाईन. नीलमताई सुद्धा थोड्याच वेळात आपल्यासोबत असतील. समर, माझा याच्यातला एक प्रश्न आहे की हे सगळं ठीक आहे, शिवसेना अगदी आक्रमक पद्धतीने हिंदुत्व राम मंदिर हे मुद्दे मांडतायत, पण मुद्दे जरा विकासाच्या मुद्द्यांकडे येऊयात, 5 वर्षाच्या हिशोबाबद्दल येऊयात. हे हिशोब भाजपकडे मागत असताना मग शिवसेनेला हे प्रश्नाची उत्तरं नाही का द्यावी लागणार?
मग सगळे केंद्रापासूनचे राज्यापर्यंतच्या प्रश्नांना उत्तर देताना राज्यामध्ये आतापर्यंत दुष्काळ का लागू झाला नाही आणि त्यासाठी शिवसेना रस्त्यावर उतरेल हे करायला अडवलंय कोणी शिवसेनेला, हा प्रश्न कोण विचारणार? समर खडस यांच्याशी आपला संपर्क तुटलेला, आपण त्यांच्याकडे पुन्हा एकदा जाऊयात. मी अभय देशपांडेंकडे जातो. अभयजी, मगाशी तुम्ही तो मुद्दा मांडला होता, एस्केप रूट आहे, पण एस्केप रूट हा 2019 पुरता आहे. म्हणजे सगळे विकासाचे मुद्दे एकतर ते भाजपवर फोडायचे आणि मग जर का पुन्हा बॅकडोर एंट्री करायचीच असेल, जुळवून घ्यायचंच असेल, तर मग पुन्हा राम मंदिर आणि धर्माच्या साठी, हिंदुत्वाच्या साठी. आता अशी म्हणजे आज शिवसेनेची परिस्थिती अशी आहे की त्यांच्यापुढे आज शिवसेनेने केंद्रातल्या सरकारचा पाठिंबा काढला किंवा सरकारमधून बाहेर पडले, केंद्र सरकारला फरक पडत नाही. त्यांनी राज्यातल्या सरकारचाही पाठिंबा काढला तरी राज्यातली परिस्थिती आज अशी आहे की केंद्राच्या मदतीने म्हणा किंवा काही अल्पमतातलं सरकार काही काळ चालू शकतं. म्हणजे त्या निवडणुका एकत्रच घेण्याचं बंधन त्यांच्यावर आहेच असं समजण्याचं काही कारण नाही. आणि जर आपण बाहेर पडल्यानंतरही हे सरकार राहणार असेल तर ते शिवसेनेसाठी संघटना म्हणून सांभाळण्यासाठी जेव्हा आपण किपिंग फ्लॉक टुगेदर म्हणतो, ती फार अवघड कसरत त्यांच्यासाठी असेल. बरं, आज फक्त मुद्दा घेऊन त्यांना विरोधी पक्षाबरोबर म्हणजे ना आघाडी करू शकतायत ते, परत तिसरा पक्ष म्हणून ते लढणार आणि तशा लढल्यानंतर लोकसभेत जर वेगळे लढले तर शिवसेनेचा, आपण परवा नेल्सनचा आणि आपला एबीपी माझाचा जो सर्व्हे होता की आघाडी म्हणून एकत्र लढले आणि शिवसेना भाजप म्हणून वेगळे लढले, तर त्याचा सगळ्यात मोठा फटका शिवसेनेला बसेल. तर आता त्यांची परिस्थिती अशी की आपण 5 राज्याच्या निवडणुका झाल्यानंतर परिस्थिती बघूया. जर दोन्ही निवडणुकीच्या दृष्टीने युती होऊ शकत असेल तर पुढे जाऊया, नाहीतर हा एस्केप रूट त्याच्यासाठीच ठेवलेला असावा. नाहीतर वेगळं व्हायचं असेल तर तो ठराव राष्ट्रीय कार्यकारिणीतच झालेला आहे, मग त्यावेळेस तो निर्णय घेतील आणि त्या निर्णयाप्रमाणे जातील. आज तो निर्णय त्यांना घेणं फायद्याचंही नाही आहे आणि त्या दृष्टीने मला वाटतं की तो मधला पिरियड तो घेत आहेत. इथे एक छोटासा ब्रेक, पुन्हा एकदा ब्रेकच्या नंतर अन्य मान्यवरांसोबत माझा विशेषमध्ये ही चर्चा सुरूच राहील. पाहत राहा एबीपी माझा. आपण पाहताय माझा विशेष. आपली चर्चा सुरू आहे उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचा अर्थ आणि अन्वयार्थ उलगडून सांगण्यासाठी. ज्याच्यातली सगळ्यात मोठी पंचलाईन आहे ती म्हणजे उद्धव ठाकरे 25 नोव्हेंबरला अयोध्येत जाणार आहेत. तिथे तो राम मंदिराचा मुद्दा तर उपस्थित करतीलच, पण मोदींच्या नेतृत्वासंदर्भातले मुद्दे सुद्धा उपस्थित करतील, प्रश्न विचारतील मोदींना, ते सुद्धा उत्तर भारतामधून, उत्तर प्रदेशमधून. खूप मोठी घटना आहे महाराष्ट्रासाठी, देशासाठी. दरम्यान आजच्या शिवसेनेच्या मेळाव्याचं वैशिष्ट्य असं, कारण आज त्याला धडकी भरवणारी गर्दी भरली होती. विरोधकांच्या आणि अगदी भाजपच्या सुद्धा मनात धडकी भरेल त्याची ड्रोन दृश्य तुम्ही एबीपी माझ्यावर पाहू शकताय. दसरा मेळावा तसाही विराटच असतो, पण यंदा दसरा मेळाव्याला मिळालेला प्रतिसाद हा महाप्रचंड म्हणावा लागेल एवढा आहे. वृत्तपत्राच्या 8 कॉलमी फोटोत सुद्धा मावणार नाही एवढी ही गर्दी. ही गर्दी म्हणजे भाजपचा घटता हिंदुत्वाचा जनाधार आणि शिवसेनेला वाढता पाठिंबा दाखवणारी ही प्रचंड गर्दी. ही एक प्रकारे शिवसेनेला एक जो महाराष्ट्रामध्ये साचून राहिलेला असंतोष एनकॅश करण्यामध्ये शिवसेना यशस्वी झाली आहे का, हा प्रश्न यामुळे उपस्थित होतोय. पाय ठेवायला सुद्धा जागा नाही एवढ्या प्रचंड संख्येनं शिवसेना समर्थक इथं जमलेले दिसत आहेत. जनतेच्या मनातला राग जर का असाच असेल आणि तो ठिकठिकाणी उद्या बघायला मिळाला तर ती भाजपसाठी आपला बेस हलतोय की काय हे दाखवणारी धोक्याची घंटा असेल. मला एक पुढची चर्चा पुढे सुरू करण्यापूर्वी मला केशवजी, मला तुम्हाला या अर्थानं विचारायचं आहे की गर्दीची परिमाणं तशी काही नसतात. गर्दी म्हणजे वोट नसतं हे, आणि गर्दी म्हणजे वोट नसतं हे शिवसेनेपेक्षा आणखी कोण सांगणार. पण तरी सुद्धा जर का अशा प्रकारचा प्रतिसाद मिळत असेल तर केशवजी याची दखल तुम्हाला घ्यावी लागेल. नाही, मला असं वाटतं यावर्षी भारतीय जनता पार्टीचा 6 एप्रिलचा किती मोठा होता, मी तुलना करायला जात नाही कारण तो माझा विषय नाही, पण किती मोठा होता आणि ते तुम्हाला माहिती आहे सगळ्यांनी, तेही बघायला हरकत नाही. पण ते मागचा इतिहास जरा उद्या म्हणजे तुम्ही ना उद्या भाजपला काय असं उद्या आता वाक्य बोलला तुम्ही, उद्याच्याला शिर्डीमध्ये केवढी मोठी सभा होती ती बघा जरा. आणि त्यात तर लाखो त्यात हजारो लाभार्थी आहेत त्याच्यामध्ये की ज्यांना खरोखर काही या सरकारमुळे काही चांगल्या गोष्टी मिळाल्या आहेत. सरकार ज्या विकासाच्या असं आहे की मुळामध्ये ज्या विकासाच्या गप्पा आपण मारतो आहोत, ज्या विकासाबद्दल आपण बोलतो आहोत, त्या विकास कुठपर्यंत पोहोचलाय
हे महाराष्ट्रातल्या गावागावामध्ये पोहोचलाय. मग तो गॅसच्या माध्यमातून असेल, अनेक गोष्टी असतील. ज्यांना घरं अशी घरं कुठे आहेत, उद्या ती घरं ज्या घरं बांधून होत आहेत ती घरं उद्या मिळणार आहेत. त्यामुळे विकासाचा मुद्दा, ज्या मुद्द्यावरती भारतीय जनता पार्टीने 2014 साली इलेक्शन लढवली आणि आज वाटतं की लगेच पुढचा प्रश्न तुम्हाला विचारालाच की हवा नाहीये वगैरे असा प्रश्न तुमचा येईलच. तो प्रश्न मुळात असं आहे की नक्की नाहीये, उलट 2014 पेक्षा अधिकची हवा 2019 निवडणुकीमध्ये बघायला मिळेल आणि ती मतपेटीतनं आपल्याला पाहिजे. केशवजी प्रश्न असा आहे की सरकारच्या विरुद्धचा असंतोष सातत्याने व्यक्त करणाऱ्या पक्षाच्या सभेला एवढा प्रतिसाद मिळणं. एक मिनिट फक्त नाही असं आहे की शिवसेना दरवर्षी दसरा मेळावा घेते आणि शिवसेनेच्या इतक्या मोठ्या सभा होणं हे नॉर्मल आहे. यात नवीन काय याच्यामध्ये? दरवर्षी सभा घेतात, दरवर्षी सभा होत आहेत. गेली मी 25 वर्ष 25 वर्ष 5-6 वर्षामधली ही सगळ्यात मोठी असं आहे. महाराष्ट्रातनं 6 एप्रिल आल्यानंतरचं घरा तुम्ही 6 एप्रिलचा आमचा जो मेळावा होता तो तुम्ही बघितला, तुम्ही कव्हर केला, तो किती प्रचंड होता. मी आता ह्याचं खरंच मला त्याची जायची इच्छा नाही, कारण शेवटी शिवसेनेचा मेळावा. मला केशवजी तुम्ही फार अंडर एस्टिमेट करताय. तुमच्या मित्र पक्षाला तुम्ही यांच्या गर्दीपेक्षा इनके शर्ट के सफेदी से ज्यादा हमारी सफाई कैसी है सांगतोय मी. तुमच्या मित्र पक्षाला एवढा असंतोष कॅश झालेला आहे दिसतोय शिवसेनेच्या या सभेमध्ये. प्रसन्न माझ्या तोंडी शब्द टाकू नका. उलट मी असं म्हणतो की शिवसेने सभा मोठ्या होतात, त्या दरवर्षी होतात. हा मी सांगतोय तुम्हाला. आणि माझं म्हणणं आहे की जो असंतोष समर खडस यांना याच्याबद्दल बोलायचंय. समर कळेल ना आपल्याला. समर बोलताय त्यावरती. समर खडस. नाही, मला केशव उपाध्यायांचा मुद्दा जरा नीट कळला नाही. काय म्हणायचं होतं त्यांना म्हणायचं होतं की अशा सभा या शिवसेनेसाठी सुद्धा नव्या नाहीत आणि तुम्हाला आमचीच गर्दी बघायची असेल तर उद्या नगरमध्ये होणारी आमची सभा बघा, त्यातली गर्दी मोजा, असा त्यांचा मुद्दा होता. तेव्हा सांगण्यात आलं, म्हणजे मी सांगितलं तेव्हा की ती गर्दी सरकारी पैशाने जमवण्यात लाभार्थी आहेत. ठीक आहे, समर खडसना बोलू द्या. बोला समर. मुंबईतच पार्टीचा मेळावा. बोला समर. नाही, मला असं वाटतं की शिवसेनेची गर्दी कमी होती का जास्त होती. माझं असं म्हणणं आहे की उद्धव ठाकरेंनी अनेक मुद्द्यांवरती थेट हल्ला केलेला आहे. त्यांची गर्दी कमी होती, त्यांचा जनाधार कमी झालाय असं जर त्यांना वाटत असेल तर त्यांनी, मला असं वाटतं की तो एवढा मोठा पक्ष आहे, मोदींसारखा इतका मोठा नेता आहे, अख्ख्या देशात झंझावात आणणारा नेता आहे, तर मग कशाला त्यांना शिवसेना हवी आहे हेच मला समजत नाही. म्हणजे जे आपण प्रत्येक वेळी काय प्रसन्न शिवसेनेला विचारतो ना की तुम्ही बाहेर का नाही पडत. एक्झॅक्टली. माझं असं म्हणणं आहे की शिवसेना एवढे डायरेक्ट अटॅक करते, गेली 3-3.5-4 वर्ष करते, दररोज सामन्यातनं लिहिते, जाहीर सभांमधनं स्वतः उद्धव ठाकरे बोलताय. महागाईवर आज त्यांनी सांगितलं, पेट्रोलच्या किमती ते म्हणाले की होर्डिंग करायला पाठवलं आणि ते होर्डिंग येईपर्यंत पुन्हा भाव वाढले. आणि रविशंकर प्रसाद यांचं नाव घेऊन टीका केली. त्यांनी राफेलचा उल्लेख केला नाही, परंतु विष्णूच्या अवतार आणि तो कशावर बसलेला जे व्हॉट्सअप ते म्हणाले ते राफेलचाच हे होतं. सुभाष देसाईंनी केला पण उद्धवजींनी स्वतः केला नाही. माझं असं म्हणणं आहे की स्वतः सत्तेत असलेला पक्ष म्हणजे तो भारतीय जनता पक्षापेक्षा छोटा पक्ष आहे ना, म्हणून त्यांना आज तुम्ही छोटा भाऊ म्हणता. माझं असं म्हणणं की भाजप त्यांना सोडून का नाही देत. बरं, याचं काय केशवजींकडे उत्तर? गर्दी जाऊ देत. माझं म्हणणं आहे की समरजी 4 पट 10 पट गर्दी नगरला जमेल. नाही, समरजी मुळात उत्तर देतो. समरजी मुळात असं आहे की मी पहिल्यांदा गोष्ट शिवसेनेला कुठेही अंडर एस्टिमेट करण्याचा प्रश्न केला नाही. मी इतकंच म्हणलं की शिवसेनेच्या सभा मोठ्या होतात, मला त्यांचं लहान दाखवायचं मोठं दाखवायचा मुद्दाच नाही. दरवर्षी त्यांच्या सभा होतात, शिवसेनेची शैली आहे, शिवसेना सभा करते, हा माझा पहिला म्हणण्याचा मुद्दा. नंबर 1. नंबर 2, आम्ही म्हणजे हे वारंवार आणि या व्यासपीठावर इव्हन एबीपीच्या व्यासपीठावर हे सांगितलंय की भारतीय जनता पार्टी ज्यावेळी एकटं लढली आहे गेल्या याच्यात, आणि इतिहास पुराव्यासही सांगितलं, त्यावेळी भारतीय जनता पार्टी जास्त मतांनी निवडून आली अगदी सगळ्या याच्यामध्ये. पण तरी सुद्धा आम्ही हिंदुत्वाचा जो शिवसेनेने आज आवाज दिला त्या हिंदुत्वाचा एक व्यापक आधार आम्ही मानतो आणि आमची भूमिका आहे की हिंदुत्वादी मतांमध्ये फाटाफूट होऊ नये, ही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे. आणि शेवटी उद्या शिवसेनेने ठरवलंच की वेगळं लढायचं, जसं महापालिकेने लढवलं तर ते लढावं लागणारच. तो शिवसेनेचा निर्णय असेल तर भारतीय जनता पार्टी म्हणजे हे काही शेवटी सक्ती कुणा होऊ शकत नाही. त्यामुळे भारतीय जनता पार्टी म्हणून म्हणायचं असेल तर भारतीय जनता पार्टी सुद्धा या मी सांगितलं की जर गर्दीच बघायची असेल तर 6 एप्रिलची मुंबईतली आमची होती. जागा मिळाल्या हे कधीच सांगता होतोय. कुठलं सांगणार मी या वर्षातलं सांगतो. चला मी हे समरजी, चला मी तुम्हाला 1 नाही 4 उदाहरणं देऊन सांगतो. या वर्षात मी नाही 4 उदाहरणं देऊन सांगतो. एक मिनिट तुम्हाला पुन्हा थोडा इतिहास, फक्त अकोलकर पण इथे बसलेत, त्यांना अधिक सांगतील. ज्यावेळी पहिल्यांदा 87-88 ला युती झाली त्यावेळी भारतीय जनता पार्टीचे शिवसेनेपेक्षा त्यावेळी अधिक आमदार होते. पहिला मुद्दा.
दुसरा मुद्दा गेल्या विधानसभेचा घ्या, त्याच्यानंतर झाले वेगळ्या महापालिका, ज्या महापालिकेत आम्ही वेगळे लढलो, मग ती महापालिका इथली नवी मुंबईची असेल, ठीक बाकी आहे, ठिकाणी तुम्ही असेल. क्लिअर केलं, नाही, तर याच वर्षाचा तुमचा मुद्दा आहे, तो लक्षात आला. नाही सांगतोय त्यातले 4 इव्हेंट, पण ठीक आहे, तरी सुद्धा एक आमच्या समोर व्यापक हिंदुत्वाचा मुद्दा आहे. त्या मुद्द्यासाठी आमचा आग्रह आहे की मी निलंबनकडे गेलो नाही मागासपासून. एक वाक्य सांगतो फक्त, असं ते म्हणाले की पहिल्यांदा जेव्हा आम्ही युती करून लढलो तेव्हा भाजपचे जास्त आमदार बरोबर आले, ते चूक आहे. नाही, बरोबर आहे, ती फॅक्ट आहे. 52 आमदार शिवसेनेचे आले होते. नाही, ज्या युती झाली त्यावेळची विधानसभेतली स्थिती, नंतरची नाही, 89 नंतरची नाही. तेव्हा ते आधीच बरोबर तुमचे ना, निवडून ज्यावेळी आलेले युती- होते, नाही, ज्यावेळी ते युती- ठीक आहे, आपण ज्यावेळी युती होतं आताच्या त्यावेळी- सभेकडे जाऊया. ओके, हा स्टॅटिस्टिक्सचा भाग नाही. मी निलमताईंकडे जातो. निलमताईमध्ये 2 प्रश्न आहेत तुम्हाला. एक म्हणजे अयोध्येमध्ये जाऊन नरेंद्र मोदींना प्रश्न विचारणार आहेत उद्धव ठाकरे, असं त्यांनी जाहीर केलं. याच्या मागे नेमका विचार म्हणजे आता शिवसेनेला अधिक राष्ट्रीय पातळीवरती जो नुसता इम्पॅक्ट आहे तो आता प्रत्यक्ष पक्ष नेण्याच्या दृष्टीने काही प्रयत्न सुरू होणार आहेत का, असं काही डोक्यात आहे का शिवसेना नेतृत्वाच्या? आणि दुसरा भाग म्हणजे 2014च्या तुलनेत हवा बदलते, मग या हवा बदलण्याच्या काळामध्ये शिवसेनेचा रोग कोणत्या दिशेने असणार आहे? एक तर पहिली गोष्ट अशी की जे आश्वासनं दिली, जी वचनं दिली, त्याची परिपूर्ती होत नाहीये. महागाई असतील किंवा त्या डिझेल पेट्रोलच्या किमतीचे प्रश्न असतील, महिलांवरचे सुरक्षेचे प्रश्न असतील, मुलींच्या ट्रॅफिकिंग, त्यांच्या व्यापाराबद्दलचे प्रश्न असतील, या कुठल्याच मुद्द्यावरती जर का लोकांना दिलासा मिळत नसेल. कर्नाटकचं सुद्धा उदाहरण दिलं त्यांनी की दुष्काळ त्यांनी जाहीर करून टाकला आणि त्याप्रमाणे कामाला सुरुवात केली. इथे अजून परत आपण पाहणीच करतोय प्रत्येक बाबतीमध्ये जे आहे ते. शेतकरी कर्जमुक्तीची सुद्धा पूर्ण अंमलबजावणी झाली नाही. शिवसैनिक सगळ्या घोषणा देत होते, तुम्ही एबीपी माझावरती दाखवलं. त्यामुळे त्यांनी असं म्हटलं स्पष्ट. दुसरं, अटलजींचं उदाहरण का दिलं, प्रमोदजींचं का उदाहरण दिलं? एक स्पष्ट की राजकीय संस्कृती कशा पद्धतीने असावी याच्याबद्दलची ती उदाहरण होती. ते काही 2 व्यक्तींचं फक्त स्तोम नव्हतं त्याचं जे आहे ते. तर त्यांनी राजकीय संस्कृतीमध्ये आज आमची एनडीएचा डीएनए तपासायची वेळ आली असं ते बोलले ना, एक वाक्य. आणि म्हणून निलमताईंनाच प्रश्न विचारायचा याच्यात, म्हणजे ताई मला ते पण माझं पूर्ण झाल्यावर विचार असं म्हणजे मला आनंद होईल त्याचं उत्तर द्यायला. प्रश्नच नाही, अगदी स्वागत आहे तुझ्या प्रश्नाचं. पण मला प्रसन्नचे जे 2 प्रश्न आहेत की पुढच्या दृष्टीने दिशा कुठली राहणार आहे, तर एक अगदी स्पष्ट आहे की आमचा जो अजेंडा आहे, ज्या अजेंड्यावरती एक पिढी नव्हे तर अनेक पिढ्यांनी संघर्ष केला, त्यांनी हेही सांगितलं की अयोध्येच्या प्रश्नावरती जो मोठा संघर्ष झाला त्याच्यात अनेक लोक मृत्युमुखी पडले. तर या पार्श्वभूमीवरती केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये दोन्हीमध्ये सत्ता असून सुद्धा आज केवळ सुप्रीम कोर्ट काय म्हणतंय, तर शेवटी कोर्ट कशाच्या आधाराने बोलतं, कोर्ट केंद्र सरकारची काय भूमिका आहे, काय कायदे बनवायची इच्छा याच्यानुसार बनतं. आणि म्हणून मोहन भागवतांचं अभिनंदन यासाठी त्यांनी केलं की तुम्ही हिंदुत्वाच्या प्रश्नावरती इथे म्हणता आहात की नवीन कायदा करा म्हणून. आमचं तेच म्हणणं आहे. आज मोहन भागवत ते बोललेले आहेत. आणि त्यामुळे आमची दिशा जी आहे त्याच्यात हिंदुत्वाची भूमिका आम्ही वजा करू शकत नाही. याचा दुसरा अर्थ मला असा वाटतो अर्थातच की आम्ही काँग्रेस किंवा एनसीपीच्या प्रमाणे त्यांच्याबरोबर फरफटत जाऊ शकत नाही, कारण आमचा अजेंडा हा बाळासाहेब ठाकरेंपासून अमुक एका पद्धतीने पुढे गेले. मी निलमता इकडे थोडंसं थांबवतो, कारण या प्रश्नाचा अर्ध उत्तर तुम्ही दिलेलं आणि अर्ध उत्तर हे पुढच्या प्रश्नासाठी आहे की मग एकदा हिंदुत्वाची चौकट मान्य केली आणि आमचंही हिंदुत्व आहे असं तुम्ही म्हणताय, जो मगासपासून आमच्या चर्चेचा विषय होता, मग आता या हिंदुत्वाला घेऊन वेगळं उभं राहायचं का पुन्हा एकदा नावडतीचा संसार करत राहायचा, हा माझा प्रश्न आहे. पण तो आपण पुढे घेऊयात. एक छोटासा ब्रेकच्या नंतर काँग्रेस प्रवक्ते रत्नाकर महाजन आपल्या सोबत असतील. आपला पुढचा मुद्दा पुढच्या सगळ्या वेळासाठी असेल तो म्हणजे 2014 सारखी आता हवा राहिलेली नाही असं उद्धव ठाकरे म्हणतात. तेव्हा ते काय काय सुचवत आहेत, खरंच हवा बदलली आहे का, मोदी लाट ओसरली आहे का, हे मुद्दे ब्रेक नंतर असतील. पाहत राहा एबीपी माझा. माझा विशेष चर्चेमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. उद्धव ठाकरे यांच्या आजच्या दसरा मेळाव्याच्या अनुषंगाने आपण चर्चा करतोय. आता आपल्यासोबत रत्नाकर महाजन आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते. महाजन सर, 2 प्रश्न घेऊन मी तुमच्यापासून चर्चेचा पुढचा टप्पा आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे आणि हा मुद्दा अभय देशपांडेंनी सुचवला. जर का सत्ताधारी पक्षाच्या सभेला एवढी मोठी गर्दी होत असेल, सत्ताधाऱ्यांमधला सत्ताधारी जर का आहे त्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात काही रोष व्यक्त करत असेल, तर हा प्रतिसाद काँग्रेस किंवा राष्ट्रवादीला, तुम्ही काँग्रेसचे आहात तर काँग्रेसला का नाही मिळवता येत, हा माझा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, 2014ची हवा आता राहिलेली नाही उद्धव ठाकरे असं म्हणतायत, तर ही हवा शिडात भरून गेला, काँग्रेसचं गलबत तयार आहे का? काँग्रेस पक्षानं
4 ऑक्टोबरपासून महाराष्ट्रामध्ये लोकांच्या प्रश्नांवर जी जनसंघर्ष यात्रा सुरू केली, त्या संघर्ष यात्रेचे त्या ठिकाणचे वृत्तांत जर आपण पाहिले तर आपल्या लक्षात येईल की लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या सर्व कार्यक्रमांना मिळाला. एकच उदाहरण, शिरपूर सारख्या ठिकाणी सभा 3 तास उशिरा सुरू होऊन सुद्धा 15,000चा जमाव सभेसाठी उपस्थित होता. बरोबर. त्यामुळं मुळात हे खरं नाही, पण ती एक चर्चेतली गोष्ट आहे. लोक चर्चा करत असतात. कदाचित असं असेल की विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसबद्दल ज्या अपेक्षा आहेत त्या तितकं इम्पॅक्ट काँग्रेसचा त्यांना दिसत नाही. या निराशेतून कदाचित हा आक्षेप येत असेल, पण हा आक्षेप वस्तुस्थितीला धरून नाही. ठीक आहे. मी शिरपूरचं आपल्याला मुद्दाम एकच उदाहरण सांगितलं. अशा प्रत्येक ठिकाणी हीच अनुभूती आली. आता हवा बदलली आहे म्हणजे काय, 2 प्रकारची हवा असते. एक तर नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या डोक्यात हवा असते किंवा सामान्य मतदारांमध्ये नागरिकांमध्ये एकूण जी काही हवा दिसते ती दिसते. आता पहिली हवा कमी झाल्याचं काही दिसत नाही फारसं, पण दुसरी हवा जी आहे ती कमी झाल्याची लक्षणं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जो या सरकारच्या फेल्युअर बद्दल आणि अपयशाबद्दल बोलतो त्याचं लोक उत्सुकतेनं रिसीव्ह करतात, त्याला रिस्पॉन्ड करतात. याआधी असं होत नव्हतं. या अर्थानं देशातली हवा बदलली आहे असं जर त्यांना म्हणायचं असेल तर त्याच्यात आक्षेप घेण्याजोगं काही नाही. पण मला यापेक्षा दुसरा मुद्दा सांगायचा आहे, तो असा आहे की या 2 पक्षांमध्ये सुरुवातीपासून एका पातळीवर एकमत आहे, पण दुसऱ्या पातळीवर स्पर्धा आहे आणि तो विषय आहे हिंदुत्वाचा. हे दोघंही असं म्हणतात की गेली 25-30 वर्ष आमची युती ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर म्हणजे वैचारिक पायावर उभी आहे. पण त्याच वेळेला मी तुमच्यापेक्षा अधिक कडवट हिंदू आहे आणि माझं हिंदुत्व हे अधिक मिलिटंट आहे, अधिक कडवं आहे. ही या दोघांमधली स्पर्धा आहे. त्या स्पर्धेतून अशा गोष्टी होतात. बाकी सत्तेमध्ये राहून सर्व प्रकारचे सर्व विषयांचे निर्णय घेण्यात हे दोघंही सारखेच सहभागी असतात. तुम्हाला फक्त एक प्रतिसाद आपण केशव उपाध्यायांचा घेऊन बाकीच्या गेस्टकडे जाऊ. मला काही म्हणणं नाही. प्रत्येकाने दावा आपापला काही करावा. फक्त त्यातलं असं आहे की मला जसं शिरपूरच्या सभेचा उल्लेख आहे तसं पंढरपूरच्या सभेचा किंवा अन्य मार्गातल्या सभेचा उल्लेख केला पाहिजे जिथं सभेला कुठे पब्लिक नव्हतं. त्यामुळे काँग्रेसचा दावा की काँग्रेसला प्रचार मिळतोय, ठीक आहे, तो त्यांच्या पक्षाचा दावा आहे, त्यांना तो करणं भाग आहे. पण वस्तुस्थिती हीच आहे की आजही मागे मला मध्ये का बोलताय? आता मी बोलताना तुम्ही बोलताय, मी बोललो नाही. तुम्हाला एवढा राग काय येतो लगेच? दुसऱ्यांनी बोलायचंच नाही का रत्नाकर महाजन? फक्त अशी तुमची तुमचं ही काय चाललंय? अहो तुम्ही इतक्या ज्येष्ठांमध्ये मध्ये का बोलता? तुम्ही ज्येष्ठ आहात, शांत बसा. मी शांत ऐकून घेतलं, समोरचं ऐकून घ्या ना. तुम्ही मध्ये का बोलताय? फक्त दुसऱ्यांनी बोलायचं नाही का? ही कुठली पद्धत आहे? अरे आदर म्हणजे प्रत्येक असं बोलतात, त्यांनी स्वतः आदर ठेवून घेतला पाहिजे. माझं बोलणं कुठं होऊ द्या. तुम्ही आदर ठेवून घ्या. पहिली गोष्ट, प्रत्येक वेळी दुसऱ्याच्या मध्ये बोलायचं नाही. ठीक आहे, पद्धत थांबलेले तुम्ही पूर्ण करा. मुळात त्यातलं सगळ्यात असं दरवेळी ते करतात असं. मी त्यांचं बोलणं ऐकलं, जुनं नका काढू. नाही, जुनं नाही, आठवण करून द्यावी लागते. काय आता त्यामुळे मुद्दा असा आहे की त्यामुळे काँग्रेसनी मागे सुद्धा अशा प्रकारची यात्रा काढली, ती विदर्भापासून त्या पनवेलपर्यंत. त्या सगळ्या यात्रेमध्ये काँग्रेस नंतर नगरपालिका निवडणुकीमध्ये पराभूत झाली. हा पण इतिहास आहे. त्यामुळे अशा पद्धतीने चर्चा करणं म्हणजे असं दावे करणं की आम्ही ठीक आहे, काँग्रेसला प्रवक्त्यांनी ते आवश्यक आहे, त्यांनी ते करावं, पण ते वास्तवापासून पूर्ण दूर आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. इकडे मी पुन्हा एकदा ब्रेक घेणार आहे. ब्रेकच्या नंतर मला नीलम गोऱ्हे, समर खडस आणि त्यानंतर मी स्टुडिओतल्या मान्यवर गेस्टकडे परत एकदा येईल. एक छोट्याशा ब्रेक नंतर पाहत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. माझा विशेषमध्ये आपली चर्चा सुरू आहे उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतरच्या त्यांच्या बोलण्यातल्या अर्थांबद्दल. शेवटचा काही वेळ आहे, त्यामुळे वेळ कमी आहे. मी नीलमताईंपासून सुरुवात करतो. नीलमताई, उद्धव ठाकरे जेव्हा असं म्हणतात 2014ची हवा आता राहिलेली नाही, ही एक प्रकारे कबुली पण झाली, कारण 2014ची हवा जशी भाजपला फेवरेबल होती तशी सेनेला पण होती. आता ती हवा राहिली नसेल तर संघर्ष शिवसेनेसमोर पण अवघड आहे. नाही पहा, लोकसभेच्या वेळेला जे होतं वातावरण, तर विधानसभेला तर युतीच नव्हती ना. त्यामुळे विधानसभेच्या वेळेचं जी परिस्थिती होती भारतीय जनता पक्षाची किंवा कुठल्याही राजकीय पक्षाची, तर त्याच्यामध्ये बरेचसे चढउतार झालेले आहेत. जिल्हा परिषद निवडणुका, महानगरपालिका निवडणुका या जशा झालेल्या आहेत, तसं जी आश्वासनं दिली गेली 2014 मध्ये, त्या आश्वासनं कितपत योग्य होती, कितपत फोल होती, याच्याबद्दल सुद्धा जनतेच्या मध्ये बऱ्यापैकी समज आहे. आणि म्हणून बघा, पोटनिवडणुका या जरी प्रातिनिधिक नसल्या तरी सगळ्या पोटनिवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी ही घसरलेली आहे. एक भाग दिसतो आपल्याला.
दुसरं आपल्याला असं दिसतं आहे की काँग्रेसनी त्याच्यावर कोणाचे मतभेद झाले तर मला काही त्याचं हे नाहीये, म्हणजे ठीक आहे त्यांचा तो प्रश्न आहे, परंतु त्यांनी स्वतःच्या पेक्षा बाकीचे जे लोक आहेत, जिग्नेश मेवाणी असतील, अल्पेश ठाकूर असतील, अशा पद्धतीच्या कर्नाटकमध्ये कुमारस्वामी असतील, थोडक्यामध्ये जे भाजप विरोधी लोक आहेत त्यांना जास्त महत्व द्यायचं असं काही प्रमाणात इतर राज्यात तरी ठरवलेलं दिसतंय आपल्याला. त्याचा एक परिणाम होतो की काँग्रेसचे जे त्रुटी होत्या किंवा काँग्रेस जे अत्यंत गलित गात्र झालेली आहे त्यांच्यामध्ये ते पुढे नेण्याची शक्तीच नाहीये आणि त्याच्यामुळे ते या पद्धतीने लोकांना बरोबर घ्यायचा प्रयत्न करतात. आणि तिसरं म्हणजे सोशल मीडिया आणि तुमच्यासारख्या वाहिन्या, म्हणजे आजच्या घडीला तरी मला असं वाटतं की फार मोठ्या प्रमाणामध्ये सरकारचे जे दावे होते ते कशा पद्धतीने फोल होते हे सगळ्या सोशल मीडियावरून आणि अनेक मार्गाने अगदी काहूर उठलेले दिसते. आता निवडणुकीच्या शेवटच्या 4-6 महिन्यामध्ये काय त्याचं चित्र दिसेल. एक्झॅक्टली माझा हा प्रश्न मला मी समरला पण विचारतो, जो नीलमताईंनी मांडणी बरोबर केली आहे समर, पण प्रश्न असा आहे की ही जी सरकारबद्दलचा असंतोष हा फक्त सरकारबद्दलचा असणार असेल, मग त्याच्यात त्या सरकारमध्ये सेना पण आहे, मग ही हवा कोणाला फेवरेबल? समर हवा बनण्याची, जसं नीलमताईंनी सांगितलं, वेगवेगळे फॅक्टर्स असतात. त्या वेळेला कसं आहे, मतदान माणूस एका सेकंदात करत असतो ना, त्या क्षणी त्याचं जे काय हे आहे मत ते 5 वर्षात कंटिन्युअस बनतं असं नाही, वेगवेगळे फॅक्टर्स असतात. प्रश्न असा आहे की युती होणार की नाही हा कळीचा सगळ्यात मुद्दा आहे. मला असं वाटतं की लोकसभेच्या निवडणुकीला युती होईल. याचं कारणच आहे, आजचं उद्धव ठाकरेंच्या भाषणातले जर तुम्ही खाचा खोचा लक्षात घेतल्यात तर मला हे 100% यासाठी वाटतं की एक तर लोकसभेमध्ये शिवसेनेचे फार स्टेक्स नसतात, त्यांना त्याच्यात फार रसही नाही, त्यांना रस राज्याच्या राजकारणात आहे. म्हणजे लोकसभेत नाही असं नाही, लोकसभेत त्यांच्या अत्यंत आक्रमकपणे बाजू मांडणारे खासदार आहेत, राज्यसभेत आहेत, लोकसभेत आहेत, पण त्यांना काय, त्यांचा काय पंतप्रधान पदावर दावा नाही. मूळ मुद्दा असा आहे की तो विधानसभेचा आहे, त्याला काय होईल हा मुद्दा आहे. आज काहीही झालं तरी मला असं वाटतं की जे मोदी आणि शाह आहेत ते कॉम्प्रोमाइजिंग पोझिशनला येतील, आणि म्हणून तो अयोध्येचा मुद्दा एवढा ठाशीवपणे जो त्यांनी सांगितला त्याचं कारणच हे आहे की त्या मुद्द्यावरून, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून, जे मगाशी नीलमताईंनी मांडलं की हा कॉम्प्रोमाइजला किंवा एक पुढे जायला एक तुटेपर्यंत ताणायचं नाही आणि कायम त्यांच्यावरती अंकुशही ठेवायचा, टीकाही करत राहायची. हे जे काय राजकारणातली तारेवरची कसरत उद्धव ठाकरेंना जमलेली आहे गेल्या 3.5 वर्षातली, ही वाखाणण्यासारखी. आणि आज लोकसभेला जे मगाशी आपले केशवजी सांगत होते, नगरची सभा बघा किंवा हे बघा, माझं असं म्हणणं आहे की उद्धव ठाकरेंना लोकसभेला भाजपची काहीच गरज नाहीये. त्यांचे जे खासदार आहेत ना ते अगदी 5-7 कमी झाले तरी त्यांना फरक नाही पडणार आहे. गरज आहे भारतीय जनता पक्षाला, त्यांची जी टॅली कमी होणार आहे. दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे युपी नंतर, 48 जागा आहेत. जर शिवसेना नसेल तर मला आता केशव उपाध्यायांनी दावा करून दाखवा त्यांच्या किती जागा येतील ते, मला ऐकायचं आहे ते. आपण नक्कीच त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष ही असा पक्ष आहे, भारतीय जनता पक्ष असा पक्ष आहे. युती जर नाही केली शिवसेनेचा निर्णय असेल तर स्वाभाविकपणे भारतीय जनता पार्टीला लढावं लागेल, तो काही मुद्दाच नसतो. आणि मी तेही ठामपणे सांगतो, जे भारतीय जनता पार्टीचं आत्ताचं यश आहे तितकंच घवघवीत यश भारतीय जनता पार्टी पुनरावृत्ती करेल. आणि हा माझा दावा आहे. आपण दावा आहे तो. मला शेवटच्या अगदी 2 थोडक्यातला कमेंट आहे. मला अभय देशपांडेंना एक मुद्दा सुटू द्यायचा नाहीये. आजच्या सगळ्या टीकेदरम्यान अभय देशपांडेजी उद्धव ठाकरे मोदींचं नाव घेत होते, पण कुठेही ज्या सरकारमध्ये ते सामील आहेत त्या देवेंद्र फडणवीसांचं नाव घेत नव्हते, कुठे घेतलं नाही त्यांनी. नाही, मागच्या सगळ्या निवडणुका जरी तुम्ही लक्षात घेतल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या, जिथे भाजप आणि शिवसेना आमने सामने होते, तिथे पण एक टीका करतानाही त्या दोघांनी एकमेकांवर शक्यतो टाळली टीका करताना. दुसरं दोघांमधलं म्हणजे केमिस्ट्री खूप चांगली आहे. म्हणजे महाराष्ट्रामधला प्रश्न नाही त्यांचा, शिवसेनेचा मुख्य राग जो आहे तो आहे मोदी आणि शहांवर. कारण ज्या पद्धतीने शिवसेनेला राजकारणातून संपवायचा प्रयत्न झाला त्याचा राग कुठेतरी आहे. आणि आता समरनी ज्याचा उल्लेख केला की लोकसभेत त्यांना गमावण्यासारखं काहीच नाहीये. त्यांना एक माहितीये की आत्ताच्या एवढ्या 18 जरी जागा निवडून आल्या नाही, कमी जरी आल्या तर भाजपाला जर लोकसभेत स्पष्ट बहुमत मिळालं नाही तर तेवढ्या खासदारांचं महत्व 18 खासदारांपेक्षा जास्त असेल. अकोलकरांची शेवटची कमेंट, काय साध्य झालं या मेळाव्याने?
नाही, या मेळाव्यातनं एक निश्चित साध्य झालं की काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यापेक्षा जास्त जोराने टीका करणारा पक्ष सरकारमध्ये सामील असूनही हा शिवसेना आहे. मग तो हिंदुत्वाचा मुद्दा असेल किंवा त्यांनी अनेक प्रश्न हाताळले, पेट्रोल पंप हे रावण झालेत वगैरे. मला शिवसैनिकांच्या वतीने एक प्रश्न विचारायचा आहे की शिवसैनिकांचा नेहमीचा अटकळ अशी असते की या शिवसेना दसरा मेळाव्यातून आपल्याला काहीतरी पक्षप्रमुख आदेश देतात. बाळासाहेब ठाकरेंनी 1991 साली आदेश दिला की पाकिस्तानच्या विरोधात मुंबईत क्रिकेट सामना होणार नाही. शिशिर शिंदेंनी जाऊन पिच उखडवून टाकला आणि सामना होऊ शकला नाही. आज काय आदेश मिळाला या लोकांना? एक्झॅक्टली काहीही आदेश मिळाला नाही. उद्धव ठाकरे यांनी सांगितलं नाही की आम्ही युती करणार आहे का नाही. उद्धव ठाकरेंनी असं सांगितलं की मी हात जोडून विनंती करतो की मर्द असाल तर माझ्या बरोबर या. हे बरोबर आहे, पण प्रत्येकाने ठरवलं पाहिजे की काय होणार आहे, काय करायचं आहे ते प्रत्येकाने ठरवायचं आहे. उद्धव ठाकरेंनी निर्णय घेतला. कदाचित हा आदेश अकोलकरजी हा आदेश कदाचित त्यांनी पुढच्या दसरा मेळाव्यासाठी राखून ठेवला असेल. कारण मगाशी आपल्याला अभय देशपांडेंनी सांगितल्याप्रमाणे लोकसभा फार महत्वाची नाहीये, विधानसभा महत्वाची आहे, जी पुढच्या नोव्हेंबर डिसेंबर सुमारास पुढचा दसरा पण विधानसभा निवडणुकीनंतर होणार आहे. बघूयात आपण तोपर्यंत तरी सध्या अटकळीच आपण बांधू शकतो. पण एक नक्की, उद्धव ठाकरेंच्या एका मतावरती सगळ्यांचं सहमती असायला हरकत नाही की 2014ची हवा आता राहिलेली नाहीये. आता ही हवा कोणत्या दिशेने आहे आणि कोणाच्या शिडात भरली जाणार आहे हे मात्र बघण्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागेल. तुर्तास आपल्याला या सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. इथेच थांबूयात. पाहत राहा एबीपी माझा.